नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी दिल्लीतून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे यांनी रात्रीचा मुंबईला परतण्याचा प्लॅन अचानक रद्द केला आणि ते दिल्लीतच थांबले. रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. मात्र या दोघांची भेट लांबण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा मंत्री किरण रिजिजू यांच्याशी फोनवरून बातचीत केल्याची माहिती आहे. या भेटीमुळे आरक्षणाच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या आहेत. तर या तीनही भेटींबद्दलच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या बातम्या सविस्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दिल्ली भेटीच्या दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेले होते. ही सदिच्छा भेट होती. या भेटीत त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल सविस्तर चर्चा केली. यावेळेला संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तसबीर, पुष्पगुच्छ आणि एक विशेष पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिलं आणि त्यांचं स्वागत केलं. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण हे निराशेचं भाषण होतं. त्यांनी नैराश्येतून अनेक वक्तव्य केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढवून आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. तुमच्यात हिंमत होती तर त्याच वेळेला तुम्ही राजीनामे का दिले नाहीत, असा प्रश्न फडणवीस यांनी केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र 2.5 वर्षात मला ते संपवू शकले नाहीत आणि यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नाही, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं. माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लिगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला, त्यावेळी का राजीनामे दिले नाहीत? त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता. मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. ते असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. तुम्ही 2019लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकणार नाही. तिकडे मराठी माणसाला हद्दपार करण्याचे उद्धव ठाकरे यांचेच हात आहेत. त्यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये, गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रूपात तूप खाल्लं असा हल्लाबोल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवले. 2.5 वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का, असा प्रश्नही नारायण राणे यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल ते जे काय बोलले आणि एकूणच त्यांचं जर भाषण पाहिलं तर निराशेच्या भावनेतून हे केलेलं भाषण आहे. मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून भाषण आहे. मला असं म्हणायचं आहे, उद्धव ठाकरे यांनी
अमित शहाचा दौरा एवढा का झोपला? मुंबई दौरा. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, देशात कुठेही जाऊ शकतात. उद्या महानगरपालिका निवडणूक लागली तिथेही येऊ शकतात पक्षासाठी. तुम्हाला झोंबायचं कारण काय? चांगल्या शब्दात बोलता येत नाही. एवढी आंदोलन झाली, सैनिक लढत होते, मार खात होते, इनकाउंटर होत होते, जेलमध्ये जात होते. हे कुठे होते? आपल्या पूर्ण आयुष्यात 62 वर्षात चालू आहे. कोणा कानफडत तरी मारलं का विरोधकाला? कोणाला? पक्षवाढीसाठी संघर्ष कधी केला? याला मराठीत म्हण आहे, काही न करता सरळ मुख्यमंत्र्यावर आले तेव्हा मी म्हणाला होतो एक वाक्य, हे आयत्या बिळावर नागोबा आहे. आयत्या बिळावर सत्तेचं दूध पाजलं म्हणता. मग तूप कोणी खाल्लं? पेट्या रूपी तूप कोणी खाल्लं? खोके पेट्या. यशवंत जाधवनी सांगितलं काल, आमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, ते बोलले आम्ही कसे खोके पोचवत होतो. अरे सत्तेचं दूध ते पीत होते, कारण त्यांनी त्याग केला, मेहनत केलं, परिश्रम केला, म्हणून सत्तेवर आले. मात्र मेवा आणि तूप तुम्ही खाल्लं, मातोश्रींनी खाल्लं सगळ्यांकडून. तुम्ही आता हे रे अमू आसमान दाखवा. अरे आता तुम्ही बोललेलं करणारे सैनिक आहेत का? गटप्रमुख आहेत का? काही उचलले जीभ, लावली टाळ्याला, काही शब्द बोलतो. अरे अवकात आहे का? आणि आता बातमी दसरा मेळाव्याची. आगामी दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी कुणालाही मिळणार नाही असा स्पष्ट निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विधितज्ञांची सल्लामसलत करून पालिकेनं दोन्ही गटांना शिवाजी पार्क वर सभा घेण्यासाठी परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते. महानगरपालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आलंय. दसरा मेळाव्याला परवानगी देता येईल का या संदर्भात मुंबई मनपानं पोलिसांच्याकडून सुद्धा अभिप्राय मागवला होता. मात्र मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचं कारण दिल्यामुळे दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं पालिका प्रशासनाकडून या पत्रात नमूद करण्यात आलंय. पत्रात काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूयात. दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्याकरता परवानगी अर्ज केले होते. कोणत्याही एका अर्जदाराला दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिली तर त्यामधून शिवाजी पार्कच्या संवेदनशील अशा परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगानं दसरा मेळावा साजरा करण्याकरता प्राप्त झालेला अर्ज मुंबई पोलिसांच्याकडून नामंजूर करण्यात येत आहे. तिकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही याचा निकाल लांबणीवर पडला आहे. कारण उच्च न्यायालयात गुरुवारी या संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी झाली. पण त्यापूर्वीच मुंबई महापालिकेनं दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही परवानगी नाकारली. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या याचिकेविरोधात न्यायालयात एक हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे न्यायालयानं ही सुनावणी आता उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे. सुधारित याचिकेची प्रत प्रतिवादींना द्यावी असे निर्देश देत खंडपीठानं उद्या दुपारी पुन्हा सुनावणी ठरवली आहे. ना अजून दसरा मेळाव्याला वेळ आहे. 5 तारखेला दसरा मेळावा आहे. अजून ते 5 हे 7-8 दिवस शिल्लक आहे. तोपर्यंत कोर्टाचा निर्णय नक्की येईल आणि आम्हाला खात्री आहे जी परंपरा आम्ही आतापर्यंत चालवत आणलेली आहे
ते कोर्टाला देखील माहीत आहे. ते आम्हाला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. दसरा मेळावा सुनावणी उद्या ढकललेली आहे. पुण्याची तारीख पे तारीख चालू आहे का? नाही, तारीख पे तारीख नाहीये, कोर्ट आहे. कारण मागच्या 2-3 वेळेला पण आम्ही कोर्टातनच निर्णय आणले होते आणि कोर्टानीच आम्हाला परवानगी दिली होती. त्या अनुषंगाने कोर्ट परवानगी देईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. आता उद्या त्यांचा बांद्र्यामध्ये आहे. उद्या बांद्र्यात मातोश्री देखील आहे. मग आम्ही उद्या असं म्हणायचं का की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो? असा ही सगळी कारणं आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग्य तो युक्तिवाद उद्या कोर्टात होईल आणि कोर्ट निर्णय देईल. कोणाच्याही परवानगीवर अजून कुठलाच विचार केलेला नाही. त्यांना मिळाला आहे, त्यांनी BKCमध्ये घ्यावा. आम्ही दसऱ्यासाठी शिवाजी पार्क मैदान मागितलेलं आहे आणि ते आम्हाला मिळेल असा आमचा विश्वास आहे. एकीकडे ठाकरे गट शिवतीर्थासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे उद्धव यांना मात्र हे मैदान मिळू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सुद्धा रणनीती आखली जाते. शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी उच्च न्यायालयात एक हस्तक्षेप याचिका दाखल केली. खरी शिवसेना कोणती याचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. तरीही उद्धव ठाकरे यांचा गट आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करतोय. मागच्या दारानं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. ठाकरे गटाकडून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा शिंदे गटाच्या या हस्तक्षेप अर्जाच्या माध्यमातून केला गेला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. सदा सरवणकर यांच्या या हस्तक्षेप याचिकेमुळे या सगळ्या प्रकरणातली सुनावणी उद्यापर्यंत लांबली आहे, पण या निर्णयातली रंगत वाढली आहे. जर का यानंतरही न्यायालयानं परवानगी दिली तर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सदा सरवणकर काँग्रेसमध्ये होते तेव्हा तेच गेले होते का? सांगा ना मग. सदा सरवणकर काँग्रेसमध्ये गेले होते तेव्हा कोण करत होतं दसरा मेळाव्याचं? म्हणजे वाह्यात काय पण कारणं सांगायची. सत्य हे आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची शिवसेना ही सातत्यानं तिथं गेली 50-55 वर्ष दसऱ्याचा मेळावा घेत आहेत. त्याला आडवं जाणं हे कायद्याची बूज राखणं नव्हे तर त्या जनमानसांचा अपमान करणं आहे असं मी समजतो. तिकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. याच कार्यक्रमात पत्राचाळ प्रकरणी जेलमध्ये असलेल्या संजय राऊत यांच्या नावाची रिकामी खुर्ची पाहायला मिळाली. मनसेनं खुर्चीच्या याच मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधलाय. कोरोनाच्या काळात 2.5 वर्ष घरी लपून बसलेल्यांनी दुसऱ्यांना टोमणे मारावे त्याला काय म्हणणार? ज्यांनी मंत्रालय बघितलं नाही, मंत्रालयातली खुर्ची खाली होती 2.5 वर्ष, त्याच्यावर कुठले बसले नाहीत आणि काल संजय राऊतांची खुर्ची खाली ठेवली. त्यामुळे अशा लोकांबद्दल काय बोलायचं? अशाच खुर्च्या रिकाम्या एक एक होत राहतील. कारण एवढा पैसा खाल्ला आहे गेल्या 2.5 वर्षात आणि 25 वर्ष महानगरपालिकेत एवढा पैसा लुटला आहे, ते कधीतरी वर येणारच आहे. आत्ताची जी परिस्थिती जर आपण बघितली तर काही पॅरासाइट्स आहेत ज्याला मराठीत बाणगुळं असं म्हणतात. बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बाणगुळं आहेत. यांच्यामध्ये स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे. म्हणून मग कोणाला मिंदे, कोणाला मुन्नाबाई, कोणाला काय म्हणत राहायचं. स्वतःचा कर्तृत्वाचा विषय आला तर ते शून्य आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विदर्भातला सर्वात प्रबळ पक्ष म्हणून आपल्याला आलेला दिसेल. सर्वात महत्त्वाचा जो प्रण आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 1000 शाखा या ठिकठिकाणी उघडायचा प्रण आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विदर्भातल्या आणि सगळ्यांनी घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल चालेल. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. दापोलीमधल्या साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामावर लवकरच हातोडा पडणार आहे. कारण रिसॉर्टमध्ये बेकायदा बांधकाम झालं हे वेगवेगळ्या यंत्रणा सांगतायत. आता या बेकायदा रिसॉर्टची मालकी कुणाची यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. किरीट सोमय्या यांनी हे रिसॉर्ट बांधताना अनिल परब यांच्या नावे वीज कनेक्शन घेतल्याचा दावा केला. या संदर्भात काही कागदपत्रच त्यांनी जाहीर केलेत. परब यांनी साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचा दावा केला, तर किरीट सोमय्या उगाचच बदनामी करत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
महामंत्रणालयाला आम्ही प्रश्न विचारला होता की हे रिसोर्ट बांधण्यासाठी वीज कनेक्शन साठी अर्ज कोणी केला होता? महावितरणने लिहून दिलं, यासाठीचा अर्ज अनिल परब यांनी केला होता. माझा संबंध त्याच्याशी नसेल तर मी या बाबतीत का बोलू? ज्यांचा संबंध आहे ते ठरवतील काय करायचं ते, आणि ते माझे मित्र आहेत. हे मी वारंवार कबूल केलेलं आहे की सदानंद कदम यांनी त्याची मालकी ही क्लेम केलेली आहे. 7/12 त्यांचं नाव आहे. सगळा खर्च त्यांनी जो केलेला आहे तो त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीजना दिलेला आहे. वळूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे. शिवसेनेची जी सभा झाली त्या सभेमध्ये शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदार भावना गवळी यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान मोदींना राखी बांधली होती या संदर्भातला उल्लेख या सभेत करण्यात आला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून भावना गवळी यांना टोला लगावला होता. त्याला भावना गवळी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेऊन त्यांना आता क्लीन चिट करत सुटलेला. ही अशी सगळी बरबटलेली लोक, तुम्ही आरोप केलेली बरबटलेली लोक बरोबर घेऊन तुम्ही भ्रष्टाचाराची लढाई करणार? आजूबाजूला जे तुमच्या बसलेत त्यांना तुम्हीच तर भ्रष्टाचार म्हणून बदनाम करून टाकलेलं आहे. लगेच कोणाला तरी क्लीन चिट देऊन टाकायची. मला पंतप्रधानांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. स्वतःच्याच पक्षाच्या माणसांनी ज्या महिला खासदारावरती आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले, तुम्हाला या 1.25 कोटी अब्ज काय असेल ती लोकसंख्या, त्याच्यामध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला. तर माझी हीच विनंती आहे की बहिणीवर काय राग काढू नाही. हे पवित्र नातं आहे. राजकारणामध्ये राग काढायला अनेक जागा आहेत. मी मंत्र्यांना राख्या पाठवल्या, बांधल्यात. त्याच्यानंतर मी माझ्या मतदारसंघातल्या सामान्य कार्यकर्त्याला, माझा कार्यकर्ता असेल, सामान्य नागरिक असेल, त्याच्यापासून तर देशाच्या प्राईम मिनिस्टरपर्यंत सुद्धा राखी बांधलेली आहे. या देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी साहेबांना सुद्धा मी राखी बांधलेली आहे. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे एक भावा बहिणीचं नातं आहे आणि ते नातं आपण असंच पवित्र ठेवूया. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. शास्त्री भवनात भेट घेणार आहेत. राज्य सरकारकडून सुरू असलेल्या या हालचालींमुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अंतर्गत प्लॅनिंग सुरू आहे. या दृष्टीने बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. वादग्रस्त संघटना अशी ओळख असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया NIA आणि ईडीच्या निशाण्यावरती आली आहे. तब्बल 13 राज्यांमध्ये PFIच्या 100हून अधिक ठिकाणांवरती छापेमारी सुरू आहे. NIA आणि ईडीनं आतापर्यंत 100हून अधिक जणांना अटक केली आहे. नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर 23 मधील सीवूड दारवे गावात सुद्धा NIAनं धाड टाकली आहे. NIAच्या टीमनं मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरती रात्री 3 वाजता छापेमारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये पावसाचं थैमान आहे. चांदवड शहरासोबत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय. याचाच फटका शाळकरी मुलांना देखील बसलाय. पुराच्या पाण्यात काही मुलं अडकली होती. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलांची सुटका केली आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक धोक्यात आलंय. हजारो हेक्टरवरील पिकं पिवळी आणि काळपट पडल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्याच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ठेकेदारानं केलेलं दुर्लक्ष रस्त्यावर खड्डे पाडण्यासाठी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी स्वतःहून तक्रार देत ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांना चुकवताना एक ट्रक पलटी झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये धडक दिली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असून अद्यापही भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी पीक विमा योजनेत समाविष्ट करून पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
बारामतीत स्टेडियमच्या छतावरती चढलेल्या मद्यपीचे पोलिसांनी प्राण वाचवलेत. एक तरुण दारूच्या नशेत थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावरती चढला आणि आत्महत्येची धमकी देत होता. अखेर त्याला खाली उतरवताना पोलिसांना दमछाक करावी लागली. मावळमधील तळेगाव आंबी MIC मार्गावरती अवजड वाहनं धोकादायक पद्धतीनं उभी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे अनेक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. परिणामी अपघात घडत असून बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवरती कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय. सराफा व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणी अकोल्यातील शक्ती कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले. यानंतर त्याच्या कुटुंबाला जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. तसंच संबंधितांवरती गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी केली गेली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय. जुन्नरमधील नारायणगाव सबनीस शाळेच्या आवारात बिबट्या शिरल्याची घटना घडली. दरम्यान वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकलाय. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तुळजापूर तालुक्यातील काकंबरा गावात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गावात फिरणारा अनोळखी तरुण मुलं चोरणारा असावा या संशयातून संतप्त गावकऱ्यांनी तरुणाला बेदम चोप दिलाय. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. अकोल्यातल्या यावलखेड दुचाकीचा अपघात झालाय. अपघातानंतर दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या नाल्यात फेकले गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय. दहिसरमध्ये चोरीच्या चकमधून हॉटेलचं बिल भरण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आर्यन पटेल असं चोरट्याचं नाव आहे. चोरीची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिला. रूपचंद शेंडे असं या नराधमाचं नाव आहे. भिवंडीतल्या काल्हेर इथे मुलानं साईची बेल्टनं गळा आवळून हत्या केली. मैत्री पार्क बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अंबिकादास यादव असे आरोपीचं नाव आहे. अनैतिक संबंधास त्याच्या आईनं विरोध केल्यानं त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती असून आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदे पंतप्रधानांना भेटणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता आज दुपारी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट होणार असल्याचं समजतंय. राज्यातून वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आज भेटीमध्ये वेदांत प्रकल्पाबाबत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. अमरावतीमध्ये उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शहीम अहमद याला 1 ऑक्टोबरपर्यंत NIAची कोठडी सुनावण्यात आली. NIAनं 14 दिवसांची कोठडी मागितली होती. तसंच अहमद याची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. पण दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयानं अहमदची 14 दिवसांच्या कोठडीत रवानगी केली. अहमदला झालेली अटक या सगळ्या विषयातला एक महत्त्वाचा ब्रेक थ्रू मानला जातो. आणि आता बातमी उल्हासनगरमधली अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी. उल्हासनगरमध्ये पुन्हा एक इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून आत्तापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 दिवसातली ही दुसरी मोठी घटना आहे. ढिगाऱ्याखालती आणखीनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. सध्या इथे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पण उल्हासनगरमधल्या जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या अनधिकृत किंवा कमकुवत बांधकाम असलेल्या इमारतींचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. गेल्या काही काळात अशा कोणकोणत्या घटना घडल्या त्यावर नजर टाकूयात. मोहिनी पॅलेस ही इमारत, तिचे स्लॅब जेव्हा कोसळले तेव्हा 5 जणांचा त्यात मृत्यू झाला. साई शक्ती नावाची अपार्टमेंट, तिचाही स्लॅब कोसळला, त्यातही 5 जणांचा मृत्यू झाला. तर देवऋषी अपार्टमेंटमध्ये जी दुर्घटना घडली त्यात 3 जण जखमी झाले. पारस अपार्टमेंटमध्ये स्लॅब कोसळण्याची घटना घडली, यात एकाचा मृत्यू झाला. स्वामीनारायण पॅलेस इमारत
दुर्घटनेत 3 जण जखमी झाले. कोमल पार्क इथे एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीररित्या जखमी आहे. तर साई सदन इमारतीत जी दुर्घटना घडली होती स्लॅब कोसळण्याची, त्यातही एकाचा मृत्यू झाला होता. उल्हासनगर शहरामध्ये पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या परिसरामध्ये आपण आहोत आणि मानस टॉवर म्हणून ही 5 मजली इमारत आहे आणि या इमारतीच्या 4थ्या मजल्याचा जो स्लॅब आहे तो तळमजल्याला येऊन कोसळला. अशाच प्रकारच्या दुर्घटना ज्या आहेत गेल्या 1.5 वर्षामध्ये उल्हासनगर शहरामध्ये घडलेल्या आहेत आणि यामध्ये 15पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेलेला आहे. सध्या उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील किंवा इथले स्थानिक किंवा नगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. 4 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे अशी आपल्याला माहिती कळते. आणखीन काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. सध्या उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय माहिती आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर, सध्याची काय माहिती आहे? किती जणांचा मृत्यू झाला आहे, किती जण जखमी आहेत? आतापर्यंत ढिगाऱ्या घालून 4 व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये हलवलेलं आहे आणि अजून एक व्यक्ती अटकली असं स्थानिक लोकांकडून समजते. त्यामुळे आमचं शोधकार्य चालू आहे, डेब्रिज हटवण्याचं काम चालू आहे. बरं, ही इमारत धोकादायक होती का? आपण नोटिसेस बजावल्या होत्या? या इमारतीला 2 नोटिसा बजावल्या होत्या. मागच्या वर्षी देखील बजावली होती, यावर्षी देखील बजावलेली होती नोटीस. तरी सुद्धा रहिवासी राहत होते? तरी देखील रहिवासी राहत होते. किती फ्लॅट भरलेले होते या ठिकाणी आणि किती जण राहत होते? इमारतीमध्ये 20 फ्लॅट होते, त्याच्यापैकी बहुतांश फ्लॅट रिकामे होते. 5 ते 6 फ्लॅट फक्त भरलेले होते असं प्राथमिक दृष्ट्या कळतंय, पण आता डिटेल माहिती नाही आहे सध्या. पण बहुतांश इमारत रिकामी होती. 4 जणांचा मृत्यू झाला. 4 जण हॉस्पिटलमध्ये हलवलेले. 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र उल्हासनगर शहरामध्ये सातत्याने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानसभेत या संदर्भात मुद्दा उपस्थित करून या इमारतींना रिलीफ देण्याचं काम केलं होतं. मात्र त्याचं अजून GRमध्ये रूपांतर झालेलं नाही आणि त्याच्यामुळे हे भिजत गोंगडं अजून किती वर्ष कायम राहणार आहे आणि उल्हासनगरवासियांचा जीव अशाच प्रकारे जाणार आहे का? अशा प्रकारचा संतप्त सवाल सध्या उल्हासनगरवासी विचारतायत. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. आणि आता एक मोठी बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी NSA गृहसचिव, DG आणि NIA यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत एकच महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे PFIवर घातलेले छापे. PFIवर देशभरात अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले. फक्त महाराष्ट्रातच 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये NIAच्या वतीनं छापे घालण्यात आले. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याच्या देशभरातल्या कार्यालयांवर हे छापे घातले. सरकारनं PFIवर बंदी घातली जाऊ शकते अशा प्रकारचे संकेतही दिलेत. देशभरातून PFIच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले. तसंच देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचे अनेक भक्कम पुरावे तपास यंत्रणांना सापडल्याचाही दावा केला जातोय. टेरर फंडिंग आणि विविध प्रकारचे कॅम्प चालवल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी ही कारवाई केली आहे. ED, NIA आणि राज्य पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांच्यामध्ये 11 राज्यांमधून PFIशी संबंधित 100पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. NIAनं PFIचे राष्ट्रीय अध्यक्ष OMS सलाम, दिल्लीचे अध्यक्ष परवेज अहमद यांनाही अटक केली आहे. यातल्या काही लोकांना NIAच्या दिल्ली मुख्यालयात आणलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत NIA कार्यालयाची सुरक्षासुद्धा वाढवण्यात आली आहे. राज्यातही PFIवर ED आणि NIAनं छापे घातले. औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना एवढंच नाही तर मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या ठिकाणीसुद्धा एकाच वेळेला ATSनं छापे घातले आणि धडक कारवाई केली. पनवेलमधून एक, भिवंडी, मालाड, कांदिवली आणि कुर्ल्यामधून एक संशयिताला ताब्यात घेण्यात आलाय. राज्यभरातून NIAनं आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. तर संपूर्ण देशात NIAच्या नेतृत्वात सध्या याच विषयात छापेमारी सुरू आहे. राज्यात कुठे कुठे कशा प्रकारे छापे टाकले आणि PFIवर कारवाई करण्यात आली आपण एक धावती नजर टाकूयात. महाराष्ट्राचा विचार केला तर औरंगाबाद, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर याही ठिकाणी छापे घालण्यात आले. मराठवाड्यात बीड, परभणी, नांदेड, खानदेशात जळगाव, इकडे खालती जालना,
मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई अशा सर्व ठिकाणी राज्यात छापे घालण्यात आले. औरंगाबादमध्ये PFIच्या 4 सदस्यांना ATSनं चौकशीच्या अंती अटक केली. त्यांच्यावर देशविघातक कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला. यातील 2 जण हे बायजीपुरा भागात राहतात, तर 1 जण नॅशनल कॉलनीत राहतो. 1 जण कटकट गेट भागात राहतो. बऱ्याच दिवसांपासून या सगळ्यांवर ATSची बारीक नजर होती, अशी माहिती औरंगाबाद ATSचे अधीक्षक संदीप पालवे यांनी दिली आहे. राज्याचे दहशतवाद विरोधी पथकास जी गोपनीय माहिती मिळाली होती त्यामध्ये असं समजून आलं होतं की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते हे राष्ट्रविरोधी कारवाईमध्ये लिप्त आहेत. सदर गोपनीय माहिती पडताळून पाहण्यात आली. अशी माहिती पडताळून पाहण्यात आल्यानंतर आणि तिची खात्री झाल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलेलं आहे. तिकडे राज्यात ईडी आणि NIAनं अनेक ठिकाणी छापे घातले. मालेगावात ईडी आणि NIAनं एकत्रित छापा घातला आणि PFI संघटनेच्या एका सदस्याला भल्या पहाटे ताब्यात घेण्यात आलं. सैफुर रहमान असं ताब्यात घेण्यात आलेल्या च्या कार्यकर्त्याचं नाव आहे. PFI संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची देशभरातून धरपकड करण्यात आली. दरम्यान मालेगावमधून PFIच्या मौलाना सैफुर रहमान याला ATS आणि NIAच्या पथकानं ताब्यात घेतलंय. नाशिकमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला नाशिकच्या ATS कार्यालयात आणण्यात आलंय. या छाप्यांमधून NIAच्या हाती अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र आणि पुरावे लागल्याचंही बोललं जात आहे. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नुकसान झालं असून अद्यापही भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी पीक विमा योजनेत समाविष्ट करून पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. बारामतीत स्टेडियमच्या छतावरती चढलेल्या मद्यपीचे पोलिसांनी प्राण वाचवलेत. एक तरुण दारूच्या नशेत थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावरती चढला आणि आत्महत्येची धमकी देत होता. अखेर त्याला खाली उतरवताना पोलिसांना दमछाक करावी लागली. मावळमधील तळेगाव आंबी MIC मार्गावरती अवजड वाहनं धोकादायक पद्धतीने उभी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे अनेक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. परिणामी अपघात घडत असून बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवरती कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय. सराफा व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणी अकोल्यातील शक्ती कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आलंय. यानंतर त्याच्या कुटुंबाला जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. तसंच संबंधितांवरती गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी केली गेली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय. जुन्नरमधील नारायणगाव सबनीस शाळेच्या आवारात बिबट्या शिरल्याची घटना घडली. दरम्यान वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकलाय. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तुळजापूर तालुक्यातील काकंब्रा गावात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गावात फिरणारा अनोळखी तरुण मुलं चोरणारा असावा या संशयातून संतप्त गावकऱ्यांनी तरुणाला बेदम चोप दिलाय. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. अकोल्यातल्या यावलखेड दुचाकीचा अपघात झालाय. अपघातानंतर दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या नाल्यात फेकले गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय. दहिसरमध्ये चोरीच्या चकमधून हॉटेलचं बिल भरण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आर्यन पटेल असं चोरट्याचं नाव आहे. चोरीची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिला. रूपचंद शेंडे असं या नराधमाचं नाव आहे. भिवंडीतल्या काल्हेर इथे मुलानं साईची बेल्टनं गळा आवळून हत्या केली. मैत्री पार्क बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
अंबिकादास यादव असे या आरोपीचं नाव आहे. अनैतिक संबंधास त्याच्या आईनं विरोध केल्यानं त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती असून आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदे पंतप्रधानांना भेटणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता आज दुपारी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट होणार असल्याचं समजतंय. राज्यातून वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आज भेटीमध्ये वेदांत प्रकल्पाबाबत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं आता थेट हायकोर्टाचं दार ठोठावलंय. शिवसेनेच्या या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी ते साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणाचा आढावा घेणार आहेत. अनिल परब यांचे कथित साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आल्यानं पाडकामाची प्रक्रिया सुरू झाली का याबाबत ते विचारणा करतील. या संदर्भात ते प्रांत अधिकारी पोलीस निरीक्षकांची भेट घेणार आहेत. राज्यातील मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारनं मोठं पाऊल उचललंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची शास्त्री भवनात भेट घेणार आहेत. राज्य सरकारकडून सुरू असलेल्या या हालचालींमुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अंतर्गत प्लॅनिंग सुरू आहे. या दृष्टीनं बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. वादग्रस्त संघटना अशी ओळख असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया NIA आणि ईडीच्या निशाण्यावरती आली आहे. तब्बल 13 राज्यांमध्ये PFIच्या 100हून अधिक ठिकाणांवरती छापेमारी सुरू आहे. NIA आणि ईडीनं आतापर्यंत 100हून अधिक जणांना अटक केली आहे. नवी मुंबईतील नेरूळच्या ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता मद्यप्रेमींसाठी एक खास बातमी. मॉलमध्ये वाईन विक्रीचं धोरण हे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. वाईन विक्रीचा संदर्भातला ड्राफ्ट घेऊन आपण लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील अशी खात्री असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. मॉलमध्ये वाईन विक्री करावी की नको यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून लोकांमधून मतं मागवण्यात आली होती. त्या मतांचा अभ्यास सुरू असल्याचंही शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. पब्लिक डॉमेनमध्ये तो ड्राफ्ट आपण टाकला होता लोकांच्या सजेशन्स हरकती हे वगैरे मागवण्यासाठी. त्याचं प्राप्त जुलै एंडला आमच्याकडे तो प्राप्त झालेला आहे. पदभार स्वीकारलेल्या पहिल्याच दिवशी मी आमच्या सचिवांना सांगितलेलं आहे की त्याचं जे काय बाजूने किती, विरोधात किती आणि न्यूट्रल किती त्याची सगळी माहिती द्या. ती प्राप्त झाल्यानंतर मी रिजन वाईज त्याचा अभ्यास करेन. ग्रामीण भागातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, शहरी भागातल्या लोकांचं काय म्हणणं आहे आणि त्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना मी ब्रीफिंग देईन आणि मग तो विषय मंत्रिमंडळापुढे जाईल. इकडे चिपळूणमधील सगळ्यात जुनं आणि कोकणातलं पहिलं बंदिस्त नाट्यगृह असलेलं इंदिरा सांस्कृतिक केंद्र सध्या मद्यपींचा अड्डा बनलाय. सध्या केंद्राच्या बाहेर दारूच्या बाटल्या आणि सिगरेटच्या पॅकेटचा अक्षरशः खच पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच केंद्राच्या बाहेर वैकुंठ रथ पार्क करून ठेवण्यात आला. या केंद्राची अवस्था पाहून नाट्यप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. कोट्यवधी रुपये खर्च करून हे नाट्यगृह बांधण्यात आलं. इतकी वर्ष ते का बंद आहे असा सवाल चिपळूणकरांनी वारंवार विचारला, पण कोणीच त्याचं धड उत्तरही देत नाही. इथल्या स्थानिक नाट्यप्रेमींच्या सोबत याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी.
कोकणातील सांस्कृतिक शहर म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्या शहरात आहे मी आत्ता चिपळूणमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहता हे इंदिरा सांस्कृतिक केंद्र आहे. या इंदिरा सांस्कृतिक केंद्राच्या सध्याची ही परिस्थिती आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेलो आहे. दारूच्या बाटल्यांचा प्रचंड प्रमाणात खच जो आहे तो पाहायला मिळतो. इथे सिगरेटचे पॉकेट्स असतील किंवा जे चिप्स आहेत, चायनीज खाऊन जे काही टाकलेला जो कचरा आहे या कचऱ्यांचा मोठ्या प्रमाणात इथे खच आहे. त्यामुळे शहरातले जे नाट्यप्रेमी आहेत त्यांच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपल्यासोबत इथले काही नाट्यप्रेमी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा मला सांगा काय ही नेमकी परिस्थिती आहे आणि चिपळूण शहरावरती ही वेळ का आली? हे शहर रंगकर्मी काशीनाथ घाणेकरांचं देखील आहे, खूप मोठा वारसा आहे. आणि आता सांस्कृतिक केंद्रासमोरच घाणेकरांचं निवासस्थान आहे. साधारण 8 पासून आम्ही याचा पाठपुरावा चालू केला 2005च्या पुरात गेल्यानंतर, परंतु त्याकडे सर्वार्थाने एक घाणेरड्या प्रकारच्या राजकारणामुळे केवळ हे दुर्लक्षित राहिलं आणि आता एक साधारण 8-8.25 कोटीचं बजेट त्यांचं खर्च झाल्याचं आम्हाला समजलं. परंतु आम्ही रंगकर्मींनी जेव्हा फॉलोअप चालू केला तर त्याच कुठल्याही प्रकारचे एकमेकांकडे बोटं दाखवून त्यांनी टाळलं गेलं. भास्कर शेठ जाधव आणि रमेशराव कदम यांच्या केवळ ह्या दोघांच्या भांडणामुळे पहिली 10 वर्ष हे सांस्कृतिक केंद्र बंद पडलं. चालू होऊ शकतं. त्यांनी पैसे दिले, मी घेणार नाही, त्याच्याकडे मी पैसे मागणार नाही. दोन्ही एकाच पक्षाचे होते, आता कुठल्या पक्षात आहेत? दोन्ही मला वाटतं वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांच्या भांडणामुळे राहिलेलं आहे आणि पुढच्या काळात मग सगळे त्याला कित्येक कोटी वगैरे 8 कोटी वगैरे. अहो 8 कोटी काय 8 कोटीचं काम होतं त्याच्यामध्ये? काही नाही, पण 7-8 कोटी रुपये खर्च करून झाले. आजही आहे त्या परिस्थितीत आहे ते. इथले जे नाट्यकर्मी आहेत किंवा नाट्यप्रेमी आहेत त्यांच्याकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येते. या संपूर्ण परिस्थितीवरती प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करतं किंवा या संपूर्ण दुरावस्थेकडे शासन लक्ष देतं का, हा आता पुढील काळात मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. नाटकाच्या मंचावर राजकारण करणं, राजकारणात नाटक ठीक आहे पण इथे बरं नाही. तिकडे राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात असल्याचं एका सर्वेक्षणातनं पुढे आलं आहे. तर मद्यपी पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्हा हा राज्यात पहिल्या स्थानावर असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तरुणी आणि महिलांच्या मद्यसेवनामध्ये राज्यात धुळे जिल्हा पुढे आहे. 38.2% इथली आकडेवारी आहे. तर पुरुषांमध्ये गडचिरोलीत पुरुष मद्यपींचं प्रमाण अधिकृतरित्या 34.60% इतकं आहे. राज्यात मद्य व्यसनात महिलांचं प्रमाण 0.4% तर पुरुषांचं प्रमाण 13.9% इतकं आहे. मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र मद्य विक्रीतून होणारा महसूल, त्यातून मिळणारं उत्पन्न पाहता सरकार मद्य विक्रीला प्रोत्साहनसुद्धा देतं. त्यामुळे राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या 3 वर्षात दुपटीनं वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला या धुळे जिल्ह्यात. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त प्रमाणात मद्यप्राशन केलं जातं असंही समोर आलंय. ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आली आहे. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. वादग्रस्त संघटना अशी ओळख असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया NIA आणि ईडीच्या निशाण्यावरती आली आहे. तब्बल 13 राज्यांमध्ये PFIच्या 100हून अधिक ठिकाणांवरती छापेमारी सुरू आहे. NIA आणि ईडीनं आतापर्यंत 100हून अधिक जणांना अटक केली आहे. नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर 23 मधील सीवूड दारवे गावात सुद्धा NIAनं धाड टाकली आहे. NIAच्या टीमनं मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरती रात्री 3 वाजता छापेमारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये पावसाचं थैमान आहे. चांदवड शहरासोबत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय. याचाच फटका शाळकरी मुलांना देखील बसलाय. पुराच्या पाण्यात काही मुलं अडकली होती. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलांची सुटका केली आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक धोक्यात आलंय. हजारो हेक्टरवरील पिकं पिवळी आणि काळपट पडल्यानं बळीराजा हवालदिल झालाय.
पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्याच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ठेकेदारानं केलेलं दुर्लक्ष रस्त्यावर खड्डे पाडण्यासाठी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी स्वतःहून तक्रार देत ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांना चुकवताना एक ट्रक पलटी झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये धडक दिली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असून अद्यापही भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी पीक विमा योजनेत समाविष्ट करून पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. बारामतीत स्टेडियमच्या छतावरती चढलेल्या मद्यपीचे पोलिसांनी प्राण वाचवलेत. एक तरुण दारूच्या नशेत थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावरती चढला आणि आत्महत्येची धमकी देत होता. अखेर त्याला खाली उतरवताना पोलिसांना दमछाक करावी लागली. मावळमधील तळेगाव आंबी MIC मार्गावरती अवजड वाहनं धोकादायक पद्धतीनं उभी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे अनेक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. परिणामी अपघात घडत असून बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवरती कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय. सराफा व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणी अकोल्यातील शक्ती कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आलाय. यानंतर त्याच्या कुटुंबाला जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. तसंच संबंधितांवरती गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी केली गेली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय. जुन्नरमधील नारायणगाव सबनीस शाळेच्या आवारात बिबट्या शिरल्याची घटना घडली. दरम्यान वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकलाय. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तुळजापूर तालुक्यातील काकंब्रा गावात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गावात फिरणारा अनोळखी तरुण मुलं चोरणारा असावा या संशयातून संतप्त गावकऱ्यांनी तरुणाला बेदम चोप दिलाय. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. अकोल्यातल्या यावलखेड दुचाकीचा अपघात झालाय. अपघातानंतर दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या नाल्यात फेकले गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय. दहिसरमध्ये चोरीच्या चकमधून हॉटेलचं बिल भरण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आर्यन पटेल असं चोरट्याचं नाव आहे. चोरीची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला 10 वर्ष. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. भारतातल्या संगणक आणि अन्य विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणाऱ्या विप्रो कंपनीनं एकाच वेळेला 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विप्रोमध्ये कार्यरत असतानाच स्पर्धक कंपन्यांसोबतही हे कर्मचारी काम करत असल्याचा ठपका या सगळ्या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला. रिषद प्रेमजी यांनी मून लाइटिंगला कडाडून विरोध करत या 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला. यासोबत संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात महाराष्ट्राची खबरबात घेऊन येतोय माझा सहकारी विलास बडे.